जिल्हाधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार असा सवाल आता शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनी विचारलाय। अधिकाऱ्यांनी 24 तास सजग राहायला हवं होतं असा सल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिला। तर धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासन सुद्धा त्यापेक्षा वाईट पद्धतीने असंवेदनशील झाले। प्रशासनावर कोणताही धाक नाही। शेतकऱ्यांची अशी तिकडे भूमिका होती। सरकारनं जरी आम्हाला तटपुंजी मदत पाठवली तरी अधिकारी इतके मस्तवाल आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचणार नाही, ते आमचा छळ करतात। अनेक निकष लावून आमच्यापर्यंत मदत पोहोचणार नाही याची काळजी घेते। त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे असे अधिकारी जे आहेत नाचतायत, बागडतायत। आता एक तहसीलदार आपल्या खुर्चीवर बसून गाणं म्हणत होता निवृत्तीच्या काळात, म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं। मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिव मधले, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत, पाण्यात उपाशी आहेत, वाहून गेले आणि तुम्ही नाचताय, ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? 24 तास सगळ्यांनी याचं झोकून काम केलं पाहिजे, मग तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत। त्यामुळे अशा गोष्टीला वेळ वाया घालवणे योग्य नाही असं मला वाटतं आणि असं करणं योग्य नाही। संकटात कलेक्टर नसतोय यापेक्षा दुसरं काय पाहिजे महाराष्ट्रामध्ये? हेच दाखवतं यांचं गांभीर्य काय आहे। मंत्री किती जाऊन बांधावर नसले, दिखावापणा केला, पण प्रशासन ज्या पद्धतीनं वागत आहे यावरून हे स्पष्ट होते आहे की या शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या संकटाचं गांभीर्य ना सरकारला आहे ना प्रशासनाला आहे। म्हणूनच तर अशा पद्धतीनं त्यांचा डान्स करतानाचा फोटो दिसतोय। हे गांभीर्य जर असतं, लोकांच्या डोळ्यात अश्रू आहे आणि यांची नाचण्याची हिंमतच कशी होते कलेक्टरांची? त्या कलेक्टरावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे। दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करतील असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। त्या पद्धतीनं धारावीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर कृत्य केलं असेल अशा संकट धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। दादा, शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडत होता। काल सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी या सगळ्यात त्यांनी सहभाग घेत मंचावरती नृत्य झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडला। मला त्याबद्दल काही माहिती नाही। आपण आत्ता माहिती दिली, कारण सकाळी लवकर इथं 6:30लाच मी आलेलो आहे। त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करेन। तर या नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार का याकडे आता लक्ष लागलंय, कारण शिवसेना युबीटी खासदार संजय जाधव यांनी सुद्धा प्रश्न विचारलाय। शिस्तभंग कारवाई करा वडेट्टीवारांनी मागणी केली आहे, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारवाई करतील असं उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे। तर अजित पवारही म्हणालेत आम्ही माहिती जाणून घेऊ आणि त्यानंतरच मी स्टेटमेंट करेल असं अजित पवार यांनी म्हटलंय।